गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजेच शुक्रवारची सकाळ आहे आणि मी निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. थोडं बघा ट्रॅफिक बघा आमच्या ठाकुर्लीचं. बघा क्रॉस करायला मिळत नाही, रस्ते तुटलेले आहेत. एकदम सही आहे, आपलं चालतं आहे. दोन्ही साईडनी रिक्षा येत आहेत, बट येस जायचं तर आहे. सो आता मी निघाली आहे म्हणजे कॉलेजमध्ये जाण्यासाठी माझ्या ठाकुर्ली स्टेशनकडून. येस, तो हे थोडंफार ठाकुर्ली स्टेशनचा नजारा तो तुम्ही इकडे बघताय. मी चालत जाते एस्केलेटरवरून, डायरेक्ट धावतेच आहे, कारण मला असं वाटलेलं की मला आज 10-12ची लोकल मिळेल AC वाली. ते मी बघत होती की मिळते का, बट अनफॉर्च्युनेटली ती नाही मिळणार आहे. सो आय वॉज ट्राईंग की ती AC लोकल जर मिळाली ना तर मग मला चिंता करायची गरज नाही, कारण मग तीच रिटर्न मला सोडणार CSTला. सो मी ते ट्राय करत होती, पण तसं होऊ शकलं नाही, बट दॅट्स ओके. तर येस, हे मी खाली उतरताना स्टेशनमधून आणि विचार करताना की आज कदाचित मला AC मिळते का, बट बेटर लक नेक्स्ट टाईम. त्यानंतर हे मेट्रो स्टेशनकडचं मी थोडंसं शूट केलं आहे. मेट्रो स्टेशनमधून जेव्हा मी चेकिंग करून आत जात होती, थोडंफार इकडे तिकडे झालं आहे, कारण तेव्हा माझ्या हातात मोबाईल होता आणि मी शूट करतानाच मी तिथून जात होती. दॅट इज वाय थोडंसं एकदम मॅट्रिक्ससारखं सीन झालेलं आहे, तो झम करून, बट ठीक आहे. आणि हे मी चालली आहे मेट्रोकडे गाडी पकडण्यासाठी. पहिला मी विचार केला की आपण लवकर पळत जाऊया का तिकडे. मग नंतर मी विचार केला की नाही, आपण तिथून जिन्यातून जाऊया का, कारण तेव्हा समथिंग अराउंड 11:09 का 11:04 झाले होते. तर मी विचार केला की पुढूनच जाऊया आपण. तिकडे मला हे छानसं आर्टिफॅक्ट दिसलं. सो मी विचार केला की हे कॅप्चर करू, आणि हे मला मेनली शूट करायचं होतं पहिलं तर. वेदर यू आर अ एंटरप्रेनर, वेदर यू आर दिस, वेदर यू आर इन्फ्लुएन्सर, वेदर यू आर दॅट, लर्न टू इन्व्हेस्ट, समथिंग लाईक दॅट. म्हणजे तुम्ही जेव्हा कुठेही काहीही असाल, पण तुम्ही इन्व्हेस्ट करायला शिका, असं काहीतरी ते जिन्यांवरती त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे इन्स्पायरिंग पीपल टू इन्व्हेस्ट, असं काहीतरी आहे ते. सो मला ते पण शूट करायचंच होतं. आणि इथे जेव्हा मी शूट करत होती तेव्हा एक मस्त गोष्ट झाली की इथून एक विमान येत होतं. सो तुम्हाला दिसू शकेल ते विमान येत आहे तिकडून. आणि जसं मी अजून थोडंसं झूम केलं, आणि तसं पण करायची गरज नव्हती कारण ते जवळच येत होतं. सो मला फक्त अँगल ॲडजस्ट करायचं होतं, तर ते मोठं दिसत गेलं ते तेवढं. सो हे मी जरा मेट्रोमधून शूट केलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता आमच्या आझादनगरची गर्दी. या गर्दीतून आम्ही रस्ता काढून जायचं, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मध्ये बाईक्स असतात. सो ते आमचं एकदम, म्हणजे काय बोलतो त्याला आपण, की काय डेंजरस डेव किंवा ते गेम खेळतो ना, मला तो एकदम तो फील येत होता की काय हे, म्हणजे ते व्हिडिओ गेमसारखे आयुष्य झालं आहे आमचं, की असं इथून रस्ता नाही आहे, इथून काढा इथून. सो इथून नाही आहे, मग इथून जा इथून, म्हणजे कोपऱ्यानी. हे बघा, ही माणसं बघा कशी इकडे लागलेली आहेत. सगळे बाईकवाल्यांमुळे सगळा ट्रॅफिक होतो. ते बघा तिकडे साईडला लावलेली आहे, त्यामुळे जायला नाही मिळत. आणि अशा रीतीने रस्ता काढत मी चालली आहे माझ्या कॉलेजकडे. फॉर्च्युनेटली मी टायमावरसुद्धा पोचली, कारण भरपूर टाईम होता आज माझ्याकडे. सो येस, आय रीच्ड ऑन टाईम. आणि पंचिंग पण टायमावर झालं व्यवस्थित. मग हे संध्याकाळचं रिटर्न जाताना हे गोड जीव बघा. आणि हे आम्ही चाललो आहे. आणि परत संध्याकाळी जाताना परत ट्रॅफिक किती आहे बघा. म्हणजे चालणाऱ्यांची किती इकडे गैरसोय होते. ते कसं चालायचं, ते कुठे रस्ते पकडून चालायचं. म्हणजे सांगितलं ना, एखादा व्हिडिओ गेम खेळण्याचा फील येत होता मला, तसंच फील येत होता आत्ता पण. ही आमची MVM स्कूलची बस आहे बाय द वे, ज्या इकडे थांबलेल्या आहेत. छोट्या व्हॅन्स पण होत्या आणि या बसेस पण होत्या. सो ते दोन्ही होतं, पण ते दोन्ही थांबले होते कारण तिथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेमच होता. ॲक्च्युली तिथे पुढे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे इथे सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आता आधी एवढं ट्रॅफिक जाम नव्हतं. आधी ॲक्च्युली आम्ही क्रॉस तरी करू शकायचो, पण आता ते सुद्धा नाही होत आहे.
क्रॉस पण आम्ही करू नाही शकत आहे व्यवस्थित. सो अशी चालताना अशी परिस्थिती झाली आहे. कधी हे परिस्थिती सुधारेल मला पण माहिती नाही, बट खूप खूप ट्रॅफिक होतं आणि खूप लोकांची ये जा असते. ते बघितलं, ते तिथे जरासं त्याला मिळालं तर तिथून त्यांनी ती गाडी टाकली. म्हणजे असं नाही की समोरचा चालतो आहे तर त्याला हे करा, काही नाही, आपण आपली गाडी टाकायची आहे. त्याच्यानंतर मी निघाली आहे घरी येण्यासाठी. परत थोडासा मेट्रोचा नजारा, मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर मेट्रोमध्ये माझे दोन्ही कलिग्स माझ्याबरोबर होते आणि आज मस्त आमचा दमशराजचा डाव पण रंगला होता. सो आम्ही आज थोडं एंडमध्ये थोडंसं रिलॅक्स होतो की म्हणून आम्ही दमशराज खेळत होतो. वन टीम ऑपोजिट अदर टीम. सो दमशराज पण खेळली आणि आता मी निघाली आहे घरी जाण्यासाठी. काय होतं की लेडीजमध्ये बसल्यावर, लेडीज म्हणजे एक्स्ट्रीम एंडला असतं, सो तिथे बसल्यावर मला बसायला तर मिळतं पण ते पूर्ण प्लॅटफॉर्म मला चालायला लागतो. बट दॅट इज ओके. वन्स यू गेट सम कम्फर्टेबल सीट आफ्टर यू आर टायर्ड अँड यू आर इन टू द जर्नी अँड ऑल. पण ठीक आहे, वॉट एव्हर इट इज. कधी वाटलं तर या साईडला पण येते, कधी वाटलं तर तिकडे पण बसते. इकडे सीट मिळणं अत्यंत दुर्मिळ आहे, कारण इट इज लक बाय चान्स. हे मला आवडता माझा कोपरा आहे तो घाटकोपर स्टेशनचा. ते वरचं मला खूप आवडतं. ते हॉटेल जे काय आहे मला माहीत नाही अजूनपर्यंत ते ॲक्च्युअलमध्ये काय आहे, पण ती लाईटिंग आणि ज्या प्रकारे त्याचं इंटिरियर आहे ते बाहेरून दिसायला खूप छान दिसतं. येस, तर मला मिळाली आहे डोंबिवली लोकल AC. आणि इथे माझ्याबरोबर खूप विचित्र गोष्ट घडली, कारण जेव्हा मी पहिला इंडिकेटर काढला तेव्हा मला काहीतरी वेगळंच दिसत होतं. 7 वाजताची ट्रेन, 6:15ची एक AC. मी म्हटलं टाईम टेबल बदललं आहे काय ट्रेनचा, काय झालेलं आहे. आणि आत्तापर्यंत मला कळत नाही की मला असं विचित्र का दिसत होतं. जेव्हा की मला ट्रेनचे टायमिंग्स साधारण जेव्हा मी जाते तेव्हाचे मला माहिती असतात, पण आय डोंट नो वाय त्या टायमाला मला वेगळेच ट्रेन्स दिसत होते. आय हॅव नो आयडिया अबाउट इट. आणि मी खरं सांगते, मला 6:18ची कल्याण दिसते, ही दिसते, ती दिसते. मी म्हटलं हे कुठलं टाईम टेबल आहे. 7:03ची मला ही दिसते, कल्याण दिसते. म्हटलं 7:04ची कल्याण होती आत्तापर्यंत, ही 7:03ची कधी झाली. म्हणजे मला तर आश्चर्यच वाटलं की काय चालू आहे इकडे. एनिवेज, मी आता निघाली आहे माझ्या घराकडे. हे मी घराकडे पोचले, तिथे पोरं बॅडमिंटन खेळत होती मस्तपैकी. आमच्या मुली बॅडमिंटन खेळत आहेत आणि इथून मी निघाली आहे माझ्या घराकडे. सो अँड थँक्स फॉर वॉचिंग. कीप सबस्क्रायबिंग. थँक यू.